नमस्कार. मी प्राजक्ता सुदर्शन पाटील, पूर्वाश्रमीची प्राजक्ता विश्वासराव पवार. मी सॉफ्टवेअर टेस्टर आहे. मला लिहायला आणि वाचायला आवडतं. माझ्या चॅनलचं नाव आहे प्राजक्ताची फुलं. असं म्हणतात की आयुष्याचे काही टप्पे असतात, जसं की आपलं लहानपण, तारुण्य, प्रौढावस्था आणि म्हातारपण. आता प्रौढावस्थेला लक्षात आल्यानंतर लक्षात येतं की बालपण किती छान होतं. तर माझी एक छोटीशी कविता बालपणावरती. कवितेचं नाव आहे रम्य ते बालपण. रम्य ते बालपण. पाहता पाहता मोठे झालो, सगळेच गणित बदलत गेले. पाहता पाहता मोठे झालो, सगळेच गणित बदलत गेले. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हा सोडून गेले. आजीने घातलेल्या आंघोळीने मन सुद्धा स्वच्छ होईल. आजीने घातलेल्या आंघोळीने मन सुद्धा स्वच्छ होईल. देवपूजा पाहताना तिची देव सुद्धा मुग्ध होईल. मायेनं भरलेल्या तिच्या घासांनी दिवसभराची भूक भागते. मायेनं भरलेल्या तिच्या घासांनी दिवसभराची भूक भागते. तिच्या सुंदर गोष्टी गाण्यांनी शांत सुखाची झोप लागली. तिच्या सुंदर गोष्टी गाण्यांनी शांत सुखाची झोप लागली. पाहता पाहता मोठे झालो, सगळेच गणित बदलत गेले. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हा सोडून गेले. 7 वाजताच्या बातम्या पाहणे हा आजोबांचा नियम असे. बातम्या नको कार्टून लावा असा आमचा गलका असेल. बाजारातून घरी आल्यावर आजोबा आम्ही सारे त्यांच्या भोवती जमत असू. त्यांनी आणलेला खाऊ सारे मिळून वाटून खात असू. आता फक्त आठवणी राहिल्या, ते दिवस भरभर सरत गेले. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हा सोडून गेले. शनिवारच्या सकाळच्या शाळेचे आवडताना धांदल होईल आणि म्हणता म्हणता दंग्यामध्ये रविवार हळूच ओढून निघून जाईल. वर्गातील भांडणे सोडवताना शिक्षकांच्या नाकी दम येईल. वर्गातील भांडणे सोडवताना शिक्षकांच्या नाकी दम येईल आणि आम्हाला वळण लावायच्या नादात शेवटी घरातूनच बाप येईल. आता फक्त विकेंड आहे, त्यातले निरागसपण संपून गेले. आता फक्त विकेंड आहे, त्यातले निरागसपण संपून गेले. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण किंवा सोडून गेले. खेळापेक्षा अभ्यास ही गोष्ट महत्वाची वाटायची नाही. खेळून झाल्यावर अभ्यास ही गोष्ट घरातल्यांना पटायची नाही. गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं म्हणजे मोठी धमाल असेल. 2 दगडांच्या स्टंपांमध्ये वर्ल्ड कपची मजा असेल. सागर गोटे, पतंग भोवरे, सोबती सगळे सोडून गेले. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण तेव्हाच उडून गेले. स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले 10वीचे वर्ष आले. स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले 10वीचे वर्ष आले. पाहता पाहता सर्व सवंगडी अभ्यासाच्या मागे लागले. क्लासेस, ट्युशन्स, परीक्षा यांच्या गडबडीत परीक्षा हेच उद्देश बनले आणि बालपणीचे सुंदर दिवस आयुष्याच्या डायरेक्ट मागे पडले. पाहता पाहता मोठे झालो, सगळेच गणित बदलत गेले. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच होते. आजच्या मोठ्या पगारामध्ये साठवलेल्या दिवशीची मजा नाही. मधल्या सुट्टीच्या डब्याची चव ऑफिसच्या लंच ब्रेकला नाही. आजच्या 4 व्हीलर लॉंग ड्राईव्हला सायकलच्या डबल सीटची सर नाही. रात्रभर मारलेल्या गप्पांची मैफल किंवा त्या गप्पांची गम्मा फेसबुक चॅटिंगला, व्हॉट्सअप चॅटिंगला नाही. गुंफता गुंफता नात्यांचे बंध किस्से सारे आठवत गेले. छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हा सुरू. माझी कविता ऐकल्याबद्दल धन्यवाद.